विशेष प्रायोजित कार्यक्रम आयुर्वेद आरोग्याचा शाश्वत मंत्र. प्रायोजक मूलत्वम आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल, विजयनगर, सांगली. नमस्कार मंडळी, 90.4 ग्रीन FM तुम्ही ट्यून केलेला आहे आणि नेहमीप्रमाणे आज मी मेधा आलेली आहे विशेष कार्यक्रम घेऊन, आयुर्वेद आरोग्याचा शाश्वत मंत्र. आजही आपल्या सोबत आहेत आयुर्वेद तज्ञ डॉक्टर कादंबरी जगताप. नमस्कार मॅडम. नमस्कार. आपण कालच्या भागामध्ये वांग या प्रकाराविषयी सांगितलं की जे त्वचेवर, चेहऱ्यावर स्पेशली असे उठून दिसतात आणि एखाद्याची गोरी त्वचा असेल तर त्याच्यावर तर ते खूपच उठून दिसतं आणि मग त्याचा कॉम्प्लेक्स यायला लागतो मैत्रिणींना. तर हा काय प्रकार आहे हे तर तुम्ही सांगितलं, पण अशी एखादी मैत्रीण तुमच्याकडे आलेली आहे ट्रीटमेंटला आणि मग तिला तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं ट्रीट केलं आणि मग हा जो वांग हा प्रकार आहे तो तिचा कमी झाला, असं एखादं उदाहरण आपण एखादं सांगू शकतो? नक्की नक्की. आता ह्याच्यामध्ये एक साधारण मी वयवर्ष 35 ते 36 मध्ये असेल ती स्त्री रुग्ण, तिची हिस्ट्री सांगते. तर वांग हा जो डाग आहे ना, ह्याच्यामध्ये पण स्टेजेस असतात बरं का. म्हणजे जसं सुरुवात ही एका डॉट पासून होते, नंतर तो पसरत जातो आणि तो पसरताना फुलपाखरू या आकाराचा पसरतो, म्हणजे नाकावर आणि दोन्ही गाल असा त्याचा शेप असतो. ह्या स्टेजला गेला म्हणजे तो खूप जास्त मोठा आहे. त्याच्यामुळे जेवढ्या अर्ली तुम्हाला तो डाग दिसेल आणि तुम्हाला नाही जरी समजलं की हा डाग नेमका कशाचा आहे, तर तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरांकडून तो तपासून घ्यायला पाहिजे. जेवढा डाग छोटा तेवढा तो जाण्याचे चान्सेस फार जास्त असतात. आता या रुग्णामध्ये तसंच होतं. तिला त्रास होता पिंपल्सचा. पिरियड्सचा तर होता की पाळीला 1 दिवसापेक्षा जास्त आजपर्यंत कधीच नाही गेलं. 1 दिवस, हार्डली 1.5 दिवस. तर मेन प्रॉब्लेम ती पिंपल्स घेऊन आलेली आणि तिला असं वाटलेलं की पिंपल्स जाऊन हे डाग तिथे राहत आहे. बट ऍक्च्युली पिंपल्सचे डाग वेगळे दिसतात आणि मेलास्माचे ते वेगळे असतात. तर तिची रुग्ण इतिहास आपण जो घेतो त्याच्यामध्ये लक्षात आलं की हिला पिरियड्सला जात नाही. आता पिरियड्सला व्यवस्थित जाणे हे किती महत्वाचं आहे हे तिच्या केसवरून आपल्याला दिसेल. आता जसं तिची पाळी सुरू झाली आहे तेवढी सुरुवातीची 10 वर्ष सोडली की तिथून पुढे तिला तो त्रास चालू झालाय, 1 दिवस जाणे. ह्याच्यामध्ये ती वर्किंग वुमन आहे, खूप धावपळ, रोजची रुटीन, स्वतःसाठी वेळ नाही, ह्या सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. पण तिचं ते पाळीचं जे आहे ना ते दुरुस्त केलं, तिचे पिंपल्स कमी झाले आणि पिंपल्स तिचे सगळे बरे झाल्यानंतर पिंपल्सचे डाग तर गेले. आता ते टिपिकली मेलास्मा म्हणजे वांगचे डाग राहिले. तर तिला आता कळलं की हे वेगळं आहे. अच्छा. आता तिची जी पुढची ट्रीटमेंट चालू केली आपण ती त्या डागांसाठी चालू केली. मी जसं म्हटलं की हा डाग फार स्लो जातो, म्हणजे सगळी ट्रीटमेंट होतीये ती त्याचीच चालू असते ट्रीटमेंट, पण डागवर इम्पॅक्ट दिसण्यासाठी वेळ लागतो. आता तिचे डाग मला वाटतं फक्त डॉट्स राहिले असतील, पण ते त्याच स्पीडने गेले आणि आता ते फार रेअर आहेत. म्हणजे येण्याचं प्रमाण पण कमी आहे आणि आता ते दिसतात पण कमी. पण तिला एक लक्षण दिसत होतं की तिथे खाज खूप असायची. तर हे सुद्धा लक्षण तुमच्या बाबतीतही दिसू शकतं. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे ज्यांना हे डाग असतात त्यांना थोडंसं उन्हात गेल्यावर फार त्रास होतो. म्हणजे त्वचा लवकर लाल पडणे किंवा खूप लवकर रिएक्शन येणे. आता मी म्हंटल होतं की ज्यांच्या शरीरात उष्णता खूप आहे त्यांना हे डाग येतात. आता आधीच उष्णता खूप आहे आणि अजून तुम्ही ऊन घेतलं तर तो त्रास होतोय. म्हणून तिच्या बाबतीत ते दोन्ही आपण जे लक्षणं दिसत होते ते बॅलन्स केले. एक्सपोजर टू सनरेज होता, जो तिचा अति होता तो थोडा कमी केला आणि तिला त्या ठिकाणी लावायला आता लेप ट्रीटमेंट तिची चालू आहे. त्याच्यामध्ये आयुर्वेदात खूप छान औषध सांगितलंय, कुमकुमादी ऑइल, जे आता सगळ्यांना माहिती आहे. तर कुमकुमादी तेल हे मेनली वांग साठी आयुर्वेदात सांगितलंय, पण ते वापरण्याची पण एक पद्धत असते आणि एक स्टेज असते. कारण ते केशर मुळातच हा खूप गरम पदार्थ आहे. तर ते कुठल्या स्टेजला वापरलं पाहिजे हे नक्की मात्र तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडून तपासून त्यानुसारच त्याचा वापर केला पाहिजे. आता ती रुग्ण अतिशय आनंदी आहे, तिचा डागही तो गेलाय. बरोबर. जाता जाता आणखी एक मी प्रश्न विचारेन की काही वेळेला असं होतं की पोटातून पण औषध घेतलेलं आहे वांगसाठी आणि वरून लेप पण लावतोय, ते कमी झालंय, पण काही कालावधीनंतर जसं औषध नाही, काही त्याच्यावर ट्रीटमेंट करत नाहीये, लेप लावत नाहीये, पण पुन्हा ते उद्भवायला लागले, असं होतं? बऱ्याच वेळा होतं. ह्याला पुनर्भव चिकित्सा म्हणून आयुर्वेदात सांगितलंय. म्हणजे काय की ट्रीटमेंटचे 2 भाग असतात. एक, आत्ता जे त्रास आहे ते ज्यामुळे झालेले आहे ते जुने ज्याला दोष म्हणतो आपण आयुर्वेदामध्ये, किंवा जुने टॉक्झिन्स आहेत ते काढणे.
नवीन जे रोज तयार होत आहे ते बंद करणे आणि इथून पुढे ते पुन्हा तयार होऊ नये म्हणून ट्रीटमेंट करणे. तर हे फक्त आयुर्वेदात सांगितलंय. म्हणजे ही अशी एक विशिष्ट पॅथी आहे ना जी ह्या तिन्ही गोष्टीवर काम करते. पण जेव्हा मी ट्रीटमेंट बंद करत असते तेव्हा मी पेशंटला इथून पुढे काय गोष्टी अवॉइड करायच्या आहे, डाएटमध्ये काय गोष्टी असल्या पाहिजे आणि नसल्या पाहिजे, आणि ऋतूनुसार पंचकर्म हे ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे. म्हणजे आता शरीर शुद्धी सर्वांनीच ऐकलं असेल, डिटॉक्सिफिकेशन प्रोसेस, तर ही ऋतूनुसार सांगितली आहे. पण ही ऋतूनुसार कोणी करायची ज्यांना काहीही त्रास नाहीये आणि काही त्रास होऊ नये यासाठी. आता त्या पेशंटमध्ये सर्वात महत्वाचं आहे विरेचन पंचकर्म, म्हणजे तिने वर्षातून एकदा किंवा दर 6 महिन्यांनी करायलाच पाहिजे, म्हणजे तिला हा त्रास होणार नाही. नक्कीच तुमच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल मंडळी तुम्हाला. तर आज इथेच थांबतोय, पण पुन्हा भेटतोय असंच एक उदाहरण घेऊन उद्याच्या भागात. नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते मूलत्वम आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल सांगली. आपल्याला जर अचूक आणि परिणामकारक आयुर्वेदिक उपचार घ्यायचे असतील तर आपण मूलत्वम आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल, पहिला मजला, KFCच्या वर, विजयनगर, सांगली या ठिकाणी सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत भेट देऊ शकता आणि आजारातून मुक्तही होऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 98 346 23 909.